संसार करतोय, तिचा संसार सुखाचा, पण जी पतीची मर्जी सांभाळत नाही तिचा संसार कधी सुखाचा होऊ शकत नाही. तशाच प्रकारे अख्ख्या जगाचा पती, अख्ख्या जगाचा पती तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची जर मर्जी आपण जर सांभाळली तर आपलाही संसार सुखाचा होईल की नाही. मर्जी कोणाची सांभाळायची, त्याची. नेहमी फक्त बोलतो आपण, काय रंबो, अरे जे करावं ते रे, काही करायला गेलं जमतच नाही. काय करावं, काय करावं, काही कर. एकाने काही कर, एक बहादर होता, त्या बहादराने किराणा दुकान टाकलं. आता त्या किराणा दुकानात साधन नव्हतं, साधं टाकलं का 5 लाख रुपयाचा माल भरला किराणा. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 4, 5, 8, 10, 1 महिना झाला. आता मला एक सांगा, दुकानाला किंमत कोणाच्यामुळे? माल 10 लाखाचा तरी तुझ्या दुकानात असत काय आकाली नव्हते. किंमत कोणाच्यामुळे दुकानाला? ग्राहकाच्या. ग्राहकाच्यामुळे दुकानाला किंमत आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्या दुकानात एकही ग्राहकच नाही. त्याने विचार केला, नाही म्हणजे हा धंदा काही बरा नाही, धंदा बदलू आपण. जनरल स्टोर टाकलं, नाही चाललं, ते तसंच झालं. यानं विचार केला, नाही जमत म्हणे हे, नाही का, चला म्हणे आलं तुम्ही समोसे ते करून पाहू, ते करून पाहिलं, नाही जमलं. आता हे नाही चालत, ते नाही चालत, करावं काय? चाल म्हणे सायकलचे पंक्चर जोडून पंक्चराचं दुकान टाकलं, तेही नाही चाललं. आता मला एक सांगा, याचं शरीर चांगलं नाही का? शरीर चांगलं आहे. मन नाही का लागत कामात? मनही लागतंय. भांडवल नाही का? भांडवलही आहे. सर्व तयार आहे, पण याला यश काय येत नाही? इच्छा कोणाची आहे? इच्छा याची आहे की नाही? इच्छा आहे याची, पण याची इच्छा पूर्ण का होत नाही? त्याला कारण आहे. आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी ज्याला वाटत असेल त्याने काय करावं? मर्जी सांभाळावी. कोणाची? परमात्म्याची मर्जी सांभाळा. इच्छा भाव मनाची, मर्जी देवाची देवाची. जोपर्यंत परमात्म्याची मर्जी सांभाळणार नाही तोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही. झालं गोकुळामध्ये तिकडे तिकडे पुढ्या उभारल्या. मी बोलून गेलो, बुड्या उभारणे, तोरण लावणे, कशाचं प्रतीक? दुःखाचं की आनंदाचं? आनंदाचं. त्या यशोदेच्या घरी त्या गोकुळामधल्या गौरणी जायला लागल्या. एक एक गोवन जायला लागले. कशा करता गौरणी जायला लागल्या? त्या यशोदेच्या मुलाला पाहण्याकरता.
कारण काय होतं गवळणी जाण्याचं? नंदराजा घरी, नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आनंद झाला, म्हणून कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. म्हणून या गवळणी यशोदेकडे जायला लागल्या. कोण कोण गवळणी गेल्या? राधाली, गोदा भोली, राधा आले हो, गोदा आले हो, यमुना आली. मग या गवळणी गेल्या. मग जाऊन यायनं केलं काय? हे अशी, हे तशी, तू कशी, असं काही केलं का? नाही. तिथं जाऊन केलं काय? गोड गोड गाणे गाऊन गेली. का गाणे का म्हटले? कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. ह्याच गेलं का? महिलाच गेले का? पुरुष नाही गेले का? गेले ना पुरुष. कोण कोण गेलंय? ब्रह्माला, विष्णू हो आला, इंद्र आला हो, चंद्र आला हो, शंभू आला. मग हे देव गेले, हे बाकीचे गेले पुरुष मंडळी. मग येणं जाऊन काय केलं? 5-7 जण मागाले. काय रे भाऊन बसते, बसते बसते काय खेळत नाही. मग यांनी काय केलं? यांच्यासोबत कोण आहे? यांच्यासोबत भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकराच्या जवळ आयुध आहे. कोणतं? त्रिशूल. आयुध कोणतं आहे? त्रिशूल. आणि त्या त्रिशूलाला लागलेला आहे डमरू. राग आला तर त्रिशूल आहे भगवान शंकराच्या जवळ. आणि आनंद झाला भगवान शंकराला की मग त्याच त्रिशूलाचं डमरू काढतो. काय केलं शेवटी भगवान शंकराने? जसं त्या कृष्णाचं श्रीमुख पाहिलं, डम डम डमारो उवाचा ओढी गेला. का डमरू वाजवला? कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. सकाळी पहाटे पासून 5-5:30 वाजले. गोकुळातल्या गवळणी जात होत्या पण परत येतच नव्हत्या. जात होत्या पण परत येत नव्हत्या. शेवटी 5:30 वाजता एक म्हातारी गेली. तिने सुद्धा त्या यशोदेच्या मांडीवर असलेला कृष्ण बघितला
आणि तिने नजर टाकली इकडे. एकीला विचारलं म्हणजे का ग तू किती वाजता आली सकाळी? आणि आत्याने 6 वाजता आली. तू 6 वाजता आली आणि का ग तुझी डिलिव्हरी 1च महिना झाली. हो. तुझा मुलगा कुठे? म्हणजे पाहिले ते याच्या वेळेला त्याला 2-3 दिलं होतं म्हणजे हा आता दिलं होतं. किती वाजता आली? सकाळी 6 वाजता. आता किती वाजले? 5:30. कदर आहे का तुला त्या लेकराची? कळते का काय? दुसरी होती का ग तू किती वाजता आली? म्हणजे 8 वाजता. या सासऱ्यानं खाटलं पकडलं, महिना झाला. कधी खर्च करतो एक पता आहे त्याचा? एक कदर त्याची का ग तू किती वाजता आली? आता मी 9 वाजता आली. त्या नवरा सकाळपासून कामाला गेला, 12 वाजता घरी येईल. त्याचे खायचे त्याचं कसं काय? त्याचं डोकं फिरलं काय तुमचं? सकाळपासून येत आहे तुम्ही पण घरी जात नाही. काय झालं काय तुम्हाला? आत्या खरं सांगू का? सांग, खरं सांग काय? विसरली काम धंदा. हो विसरली काम धंदा. हो विसरली काम धंदा. हो विसरली काम धंदा. सर्व काम धंदा विसरले. एवढंच नाही आत्या, सासऱ्याची नाही मर्यादा. आत्या सासऱ्याला विसरली ग, सासूला विसरली. अगं मी मुलाला विसरली, माझ्या पतीला विसरले ग, सर्व विसरली आत्या. अगं विसरायला कारण काय? म्हणे आत्या खरं सांगू, येथाली नंदबाबाच्या घरी यशोदेच्या मांडीवर जे बाळ आहे ते बाळ फक्त मी काय केलं, त्या बाळाला पाहिलं. पाहिला पाहिला नंदाचा नंद, पाहिला 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 पाहिला
काही नाही ग, फक्त त्याला त्या यशोदेच्या मुलाला पाहिलं म्हणजे म्हणजे असं काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे आता त्याच्यात काय आहे अगर जो एकदा त्याला पाहतो ना त्याची स्थिती काय होते माहिती आहे का तुला? पहिलिया वेद लावे पहिलिया वेद लावे, आता त्याला पाहणं रे पाहणं की काय होते माहिती आहे का? तो काय करतो, आपण त्याला पाहतो आणि तो आपल्याला काय करतो? मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला मन मोहन मुरलीवाला मन मोहन मुरलीवाला म्हणून आत्या तुला खरं सांगतोय ही परिस्थिती आमच्यावर का आली? त्याला पाहण्यामुळे त्याला पाहलं ना म्हणून बरं का, त्याला पाहलं ना म्हणून ही स्थिती झालेली आहे. बरोबर. अगं एवढा तो सुंदर आहे, एवढा सुंदर आहे परमात्मा, एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की त्या परमात्म्याच्या सुंदरतेचं किती वर्णन करावं? परमात्म्याच्या सुंदरतेचं किती वर्णन करायचं? राजसे कुमार मदनाचा पुतळा, राजसे सकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंद्रहाची उठी हुडे माळकंठी वैजयंती. सुंदर स्वरूप त्या परमात्म्याचं आहे. अहो तुम्हाला सांगू का,
एकदा फक्त एकदा जर त्याला पाहिलं, माझे स्वतःचे अनुभव सांगतोय. 14 वर्षाचा होतो तेव्हापासून कीर्तन प्रवचन भागवत कथा करतोय. सध्या आता 56-57 वर्ष आम गेले नाही का. या कालावधीमध्ये वारी आली आणि चालणारे पंढरपूरला जाऊ. तुम्हाला काम नाही, धंदे नाही, उठले सुटले, मजा मारायला जाता. हे कसं करता? दरवर्ष 1 वर्ष चल जाऊ ना. एक पंढरपूरला आलो असतो म्हणता. 2-4 वर्षापासून तुम्ही म्हणताय आलो असतो. काय करू? पैसे चालले तिकीट फ्री का? आलो पंढरपूरला पोहोचल्यानंतर काय आहे? पंढरपूरचा नियम आहे, विधी तो हरिकथा. काय? चंद्रभागे स्नान. चंद्रभागेचं स्नान अगोदर पुंडलिकाचं दर्शन 2 नंबर आणि 3 नंबर परमात्म्याचं दर्शन, विठोबाचं नंतर. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेले. आणि जसं त्या पांडुरंगाचं ते सुंदर सावळ बघितलं आणि असं फसलं अंतःकरणात. घरी परत आले. दुसऱ्या वर्षी 3 महिन्याच्या अगोदरपासून कधीची तयारी? अरे काय झालं? कुठची तयारी? पंढरपूरची. अरे पण तू तर येत नव्हता. नाही महाराज, खरं सांगू मनच नाही लागत तिकडे. असं वाटतंय की कधी जावं आणि कधी त्याचं ते स्वरूप बघावं. कशा करता म्हणतो? एकदा ते स्वरूप पाहिलं ना, म्हणून त्या गोडणी म्हणायला लागल्या, आत्या काही नाही केलं, फक्त आम्ही त्याला पाहिलं. शेवटी त्या गवळणी यशोदेच्या घरून आपापल्या घरी आल्या. आणि अशामध्ये यशोदेचं बाळ जे आहे त्या लहानाचं मोठं व्हायला लागलं. पण लहानाचं मोठं कसं झालं? आम्ही पाहिलेच नाही, पण महाराज सांगतात कसं रांगलं. हे उजवा हात पुढं, डावा पाय माग, मग हा डावा हात पुढं, उजवा पाय माग. असं जेव्हा सुरू होते लेकराचं त्याला आपण काय म्हणतो? रांगण म्हणतो. रांगण. कृष्ण सुद्धा रांगायला सुरुवात करतोय. पण रांगता रांगता कृष्णाने काय केलं? रांगत रंगणी चोरीत लोणी, येऊनी सांगती गारहाणी. कृष्ण रांगायला लागला. रांगत रंगणी चोरीत लोणी,
येऊन सांगती गाढाणी दैत दर्शनी कमाल मिळली नवल केले साजणी. कृष्ण रागाला लागला पण रांगता रांगता केलं काय रांगत रंगणी होळीत रांगत रंगली चोरीत लोणी. भगवान कृष्णाने दही दूध लोण्याच्या चोऱ्या करायला सुरुवात केली. पण मला एक सांगा, मला नाही पटत हे. काय नाही पटत की कृष्णाने चोरी केली. कशाची? दही दूध लोण्याची चोरी. चोऱ्या कोणता माणूस करत? ज्याला घरी मिळत नाही खायला तो चोऱ्या करत. याच्या घरी काय कमी होते? याच्या बापाच्या घरी 9 लाख गाई, 9 लाख गाईचं दूध किती, दही किती, त्याचं लोणी किती. एवढंच नाही, एखाद्या दिवस कृष्णाने यशोदेला म्हटलं, आई मला ना आज या यमुनेच्या डोहात पोहायचं नाही. कशात पोहत रे? मी ताकात पोहणार. एखादा तलाव घरी तयार होईल एवढं ताक होत होत नंदबाबाच्या घरी. आणि एवढं घरी असून सुद्धा खरंच तो चोरी करायला जाईल का? जाईल. आणि खरंच त्या कृष्णाने दही दूध लोणी चोरलं का? नाही. मग चोरी नाही केली का? कोणी म्हणतात ते कोणी काय लावलंय? पण केली का नाही केली चोरी? चोरलं ना. आता आज तुम्ही या हनुमंतरायाच्या प्रांगणात हजर आहात. एवढीची एवढी आहात. खरं सांगू, आज तुमची सुद्धा चोरी झाली म्हणून समजा. समजा काय झाली तुमची चोरी. कशाची कोणी मोबाईल पाहिजे, कोणी हस्ताक्षर केलं नाही. अरे आज तुमचं सुद्धा चोरी गेलंय. आज त्या गोकुळाच्या गौरी जी आहे बरं का, कृष्णाने चोरी केली. पण कशाची?
चित्तरूपी लोण्याची चोरी केली. आज तुमचंही चित्त चोरलंय म्हणून तुम्ही या ठिकाणी आलाय. मग मला एक सांगा, परमात्म्याने चोरी करावी की नाही करावी? परमात्म्याने चोरी करावी. काय चोरावं? आपला पैसा, आपल्या घरचं धान्य, हे चित्त चोरायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, ज्याचं चित्त परमात्मा चोरतो ना त्याच्यासारखा भाग्यवान माणूस नाही. कथा कीर्तन प्रवचन कोणालाही आवडतंय, कोणाला आवडतंय. मी नेहमी सांगत असतो, कथा कीर्तन प्रवचन त्यानेच ऐकायचं. कोणी? ज्याला मरायचं असेल त्याने ऐकायचं. पुढे जाऊन बोलू. जो कथा कीर्तन प्रवचन ऐकतो तो मरतो. जो कथा कीर्तन प्रवचन भागवत रामायण ऐकतो तो मरतो. आम्हाला काही काही म्हणतात घरी राहणारे महाराज म्हणून तर आम्ही येत नाही. कारण इथं आलं ऐकलं मरावं लागतंय. मग घरी आहे तू, तुझ्या काही मस्त का अमर दत्ताचा पट्टा फाडलाय का रे? घरी तू इथं मरणार आहे. पण एक लक्षात घे, आम्ही इथं येऊन कीर्तन प्रवचन ऐकून मरल तर कमीत कमी बरं का आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याच्या जवळ आमचं काही जमापुंजी होईल. आणि तू घरी मरशील होईल काय रे? मी अगोदर बोलून गेलो, कमीत कमी कीर्तन प्रवचन ऐकून जर मेलो तर माणसाच्या मोतीनं मेल्याचं आपल्याला फल मिळेल. आणि जर घरी जर वस्तू न ऐकता ना परमात्म्याचं नाम चिंतन करता मेला, कुत्र्याच्या मोतीनं मरशील ना. पुन्हा जन्म नाही मिळणार तुला. कशाचा जन्म नाही मिळणार? माणसाचा नाही मिळणार. अजिबात विचार करायचा नाही. ज्यांना परमात्मा आवडत नाही त्याचं नाव त्याची कथा ऐकत नाही, आवडतच नाही ना त्याला. त्याने हा विचारच करायचा नाही की मेल्यानंतर मला माणसाचा जन्म मिळेल त्याला जन्म. मनात खंतही बाळगू नका. खंती देना तरी मला मिळेल जन्म नाही. खंती तेन करा होई गाढव. मग ऐकत बसो. गाढव झाल्यावर पुत्र झाल्यावर भागवत कीर्तन प्रवचन मग ऐकतो. आता मला एक सांगा, जानवर जे आहेत जानवराच्या एवढीमध्ये कथा कीर्तन प्रवचन किती म्हशी आल्या आणि इकडे पाहतो ते बकरे बिकरे दिसते का? काही गधी बिधे आहे का? काही नाही. कोण आहे? माणसं आहे. माणसं. एक लक्षात घ्या, हे सर्व माणसासाठी आहे. माणूस म्हणून परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलंय. माणूस म्हणून जीवन जग. माणूस म्हणून परमात्म्याची इच्छा आहे ती पूर्ण कर. माणूस म्हणून पूर्ण कर. ज्या वेळेला जशी आपली इच्छा असते, लग्न होत नाही, लग्न झाले 2 वर्ष गेले, काही इच्छा असते माणसाची की माझ्या घरी छोटस बाळ जन्माला यावं. आणि ते बाळ जन्माला का यावं? कारण माझं नाव पुढे चालावं याच्यासाठी ना. हीच इच्छा असते ना. मग त्या परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं, त्याची काही इच्छा असेल की नसेल? त्याला हेच वाटतं त्या परमात्म्याचं नाव चालवणारे कोण आहे? माणूसच चालवायचे, जानवर चालवतील. या माणसाला नर दिला कशासाठी दिला?
आहे आपल्याला कशा करता दिला देवी दिला देह भजन गोमटा कशा करता भजनासाठी त्याचं नाव घेण्यासाठी अहो तुम्हाला सांगू आता ते सीझन सुरू आहे लग्न म्हटलं की कमीत कमी 5-10 लाख रुपये लागते ना 5-10 लाख लागते 5-10 लाख रुपये लागले लग्न झाल्यानंतर याची छाती केव्हा फुटते माहिती आहे का कोणाची या नवरदेवाची नाही का याची छाती केव्हा फुटते जेव्हा हे याच काय घेते नाव तिनं नाव घेतलं गेल्यावर केलाय 10 लाख गेले पण चीज झाली कोणाचं याला समाधान 10 लाख गेले ना पण याला काय वाटतंय समाधान असंच परमात्म्यालाही वाटतंय परमात्म्यालाही समाधान वाटतंय मला एक सांगा तुम्ही देवाबरोबर पैमानी का करता अख्खं आयुष्य पैमानीत चाललं ना आपलं अख्खं आयुष्य काय मानणारीला पाहतो आपण ते एका कवीने म्हटलंच आई रे पैमान दुनिया आई रे पैमान दुनिया काय उलीव ठेवली देवाने काय उलीव आहे एखादी उलीव दाखवा 5 बोटो इथंच पाहिजे होते हातालाच इथंच बरोबर 5 दिले पण ते सारखे नाही दिले हो सारखे दिले असते तर जमलंच नसतं करून पाहा एखाद्या सारखे होते का बरोबर काय रचना केली परमात्मा डोळे किती सुंदर दिले मला एक सांगा 2 डोळे दिले देवाने दिले ना किती दिले 2 दिले एक डोळा ज्याला असतो त्याचं काम होते की नाही चालते ना काम एका डोळ्याने चालते की नाही चालत मग देवानं हे 2 डोळे देऊन चूक केली की नाही केली एक डोळा जर शिल्लक राहिला असता दुसऱ्याला काही पडलं असतं ना पडलं असतं की नाही नाही मी हे म्हणतो समजा तुमचंही म्हणणं बरोबर आहे समजा बरोबर आहे एसटी आहे एसटीला राहायचं किती एसटीला राहायचं नेते किती लोक 50 किती 50 रेल्वेला किती राहते एकच राहते नेते किती लोक 1000 आहे ना मग देवानं थोडं शिकायला पाहिजे होतं त्या रेल्वेच्या लाईटासारखा येत नाही देता इथं गेलं असताना म्हणाले की बघ नसते
रेल्वेचे इंजिनचे लाईट समोर असल्याने मागे जायचे पण आधी कशी पलटायचं काम मागं काय आहे पलटायची जरूरत नाही. असं काही केलं का त्याला काहीच नाही. मी हे म्हणतो देवाने एक काम सुंदर करायला पाहिजे होतं. मी त्यावेळेला म्हणून ऐके नाही देव खूप विनंती केली म्हणजे तू हे काम कर माझ्यानंतर ऐकतो. त्यानं जर ऐकलं असतं ना तर तुम्ही एवढा आशीर्वाद दिला असता मला खूप आशीर्वाद दिला असता. त्यानं जर काही ऐकलं असतं ना तुम्हाला हे भांडे घासायचे कामच नव्हतं ताट घेरे वाटे रे चमचे रे पातेलं तावा बस तेवढ्यातच होत होता थोडंशे नाही ऐकलं. गेले म्हणजे काय म्हणत होतो माहिती आहे का म्हणजे देवा म्हणजे काय तू जेवण करायसाठी तोंड तर घेऊनच राहिला येतो नको घेऊ म्हटलं तो म्हणे घेऊ कुठं त्याला म्हटलं होतं मी इथं जेवण इथं वर वर कोण रे म्हणे हे वर तर कायच्यासाठी पाहिजे वर वर कोण कायच्यासाठी म्हटलं देवा हे वर जर तोंड जर दिलं का नाही तो चक्की असते की चक्की चक्कीचा टोप असते ना वर असते की आला शेतातून घरी झाला काय स्वयंपाक झाला बस बस काय किती पोळ्या खाय चार घेतल्या पोळ्या टाकल्या टप्पात भाजी किती टाकली 4-5 हो मीठ लागते काय टाक ताटाची जरूरत वाटेची जरूरत किती सोपं काम झालं नाही ऐकलं असं काही केलं का त्यानं नाही केलं किती सुंदर कोण येतो दिलं. मग मला एक सांगा एवढी इमानदारी त्याला जागवली मग तुम्ही कावळ पण मान होता. कधी कधी असं वाटते देवा हा उपद्व्याप केला रे तू दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए काहे को दुनिया बनाए तूने काहे को दुनिया आणि शेवटी त्यावेळेला परमात्मा जो आहे भगवान कृष्ण जो आहे बरं का आपण कुठून बाहेर होतो कुठं होतो तिथंच होतो. कृष्ण जो आहे आता कशाची चोरी करतो चित्ताची चोरी करतो. म्हणून कृष्णानं काय चोरावं देवाने काय चोरावं चित्त चोरावं चित्त चोर म्हणून त्याला एक नाव मिळालं चित्त चोर. आणि मग यशोदेच्याकडे गौरी आला लागल्या गाण्याला घेऊन अगं यशोदे यशोदे
वन वे लागला डबल प्रमाण नाही मनाचं सगळी सोबत वन वे लागला वेळ आपली संपलेली आहे कीर्तनाची वेळ संपलेली आहे आता उठा घरी चिंता करू नका चिंता करू नका तुमच्या आनंदासाठी आम्हाला जरी त्रास झाला थोडा वेळ आम्हाला लागेल तिकडं नाही का तरी चालत पण तुमचा काही आनंद आम्ही कमी करत नाही खंडितही करत नाही का करत नाही त्याला कारण आहे तुमचा तो हा कार्यक्रम आहे वर्षातून आम्हाला दररोजचेच आहे आम्हाला दररोज मी कधी हे करत नाही आणि शेवटी यशोदेकडे कानाला धुमच्या गवळी यायला लागल्या आणि यशोदेला सांगायला लागल्या यशोदे तुला येईल राग यशोदे तुझ्या कृष्णाला तुझ्या कानाला काहीतरी सांगणार आता आमच्याने सहन होत नाही लय झालं येशुदे निघून गेल्या गवळणी दुसऱ्या दिवशी पुन्हा गवळणी आल्या केशवरावजी गाडगे केशवरावजी गाडगे कुठे असेल त्यांनी या ठिकाणी या आणि शेवटी त्यावेळेला ही यशोदा जी आहे त्या यशोदेने कृष्णाला सांगितलं ए कृष्णा बरं नाही रे काय लावलंय तू खोड्याला तर कर माझ्या बापा खोड्याला तर कर माझ्या बापा खोड्याला तर करू माझे बाबा खोड्या बेटा बरं का यशोदेने एवढं सांगितलं ना आणि नंतर कृष्णाने काय केलं तर मग आता दादाच्या नंतर आपण हॅलो आमच्या कामाची गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की श्री संत गजानन महाराज भजन मंडळ गोंधळखाना श्री संत गजानन महाराज भजन मंडळ गोंधळखाना या मंडळाच्या वतीने सद्गुरू भाकरी बाबाच्या कार्यक्रमाकरता 5001 रुपयाची देणगी देण्यात येत आहे हे सांगण्याकरता म्हणून मी इथे आलो आहे एक वेळ फक्त मंडळाच्या मला असं वाटलं खरंच काहीतरी महत्वाचं म्हणून मी चान्सही दिला
नाहीतर मी अक्षरशः तोक्षरी असत माझ्या जोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली होत नाही तो कोणी असेल कोणी का असेल ज्ञानेश्वर मिळत नाही. हा ज्ञानेश्वर माऊली नंतर मग कळा असो. मी काय म्हणतो काय कुठपर्यंत होतो त्यावेळेला यशोदेने सांगितलं कृष्णाला, कृष्णा थोड्या नको करू माझे बाबा, नको करू थोडे. ऐक जरा कृष्णा, अरे आज तुझे केस जे आहे हे मायच्या पोटात आहे. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत लहान मुलाची केस मायच्या पोटात आहे तोपर्यंत मुलाने कितीही गुन्हे केले तरी त्या गुन्ह्याला माफीच आहे. पण तीच केस जर बापाच्या कोर्टात जाऊ द्या, 2 धपाट्याला महाग. आणि कृष्णा सांगू का, मी बरी म्हणून बरी. कोण म्हणतोय? यशोदा. मी बरी म्हणून बरी आहे, पण तुझा बाप कसा आहे? रागीट तुझा पितानंद, मारतयाचा खाऊ नको. मार नको, लय रागीट आहे तुझा का? जरा कृष्णाने सांगितलं आहे ठीक आहे, पण तरी काही फरक पडला. 2 दिवस गेले, पुन्हा गवळणी आल्या आणि यशोदेला सांगायला लागल्या, आवरी आवरी आपुला काना. आवरी आवरी आपुला काना, नासियाला आमोच्या सुना. या तुझ्या मुलाच्या मुलं आमच्या ज्या सुना आहेत ना, अगं त्या सुनांना मार खावा लागतोय, मार. काय केलं तर माझ्या मुलाने? ती गवळण सांगायला लागले, अगं आता मागच्या 2 दिवस झाले, 2 दिवसाची गोष्ट आहे ग, जास्त दिवस न झाले. किती? 2 दिवस झाले. यशोदे, माझा मुलगा ती म्हातारी आहे ती सांगायला लागली, अगं माझा मुलगा शेतात गेला होता आणि शेतातून तो 12 वाजता घरी परत आला. आणि तो 12 वाजता घरी आल्यानंतर भूक लागली, काम करावं लागतं शेतामध्ये, भूक लागला. अंगणात आल्याबरोबर त्याने आवाज दिला, म्हणे आई. काय रे? म्हणे स्वयंपाक झाला का रे? म्हणे हो स्वयंपाक. बाबा म्हणे काय? तू आंघोळ कर. मी ताट बाहेर. मुलगा आंघोळीला गेला आणि मी त्याच्याकडचा ताट वाढलं. आला मुलगा जेवायला बसला आणि त्याला घास घेतला, घास तोंडात टाकला आणि जसा घास तोंडात टाकला त्यावेळेला तो तोंडातला घास बाहेर फेकला. आणि आई काय
घरात काही तिखट शिल्लक आहे की नाही? तर काय झालं? एवढी तिखट भाजी, एवढी तिखट, घास तोंडात घ्या वाटत नाही. स्वयंपाक कोण केला? सांग कोण केला? आता तसं जर पाहिलं तर हिनं फक्त चपात्या केल्या होत्या. कोण? याच्या मायनं. भाजी कोण केली होती? सुनबाईनं. तिनं विचार केला आता तिचं नाव सांगतो तर आता तिची पंचायती हा घेऊन मोठीला ओवाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून तिनं सांगितलं, कृष्णा खरं सांग, स्वयंपाक मीच केला, पण आई काही अक्कल आहे की नाही तुला? टेम्परेचर कमी झालं. हिनं सांगितलं मीच केला म्हणून. चिंता कशाला करतो? थांबणं. आपल्या घरी दही आहे, दूध आहे, नको जेवती भाजी नको खाऊ. गेली दह्याचा माठ होता, हात घातला, ठणठण गोपाळ. दुधाच्या माठात हात घालते त्यातील ठणठण गोपाळ. लोण्याच्या माठात हात घातला त्यातही लोणी नाही. आणि हे काय, कोणाही घरी ज्या घरी दुखत असत त्या घरी दुखत्याचे काम करावं करते कोण? सासू न सून, ह्या दोघीच करते. म्हणजे दुखत्याचे काम कोण करते? दुखत्याचे काम करण्याची अक्कल माणसाला अजिबात नाही. अक्कल इकडेच आहे. तो म्हणत कशी दुधाली द्यावर घरी कोणी आलं, आता दुधाय का पाय नाही दे दे दे, ते माप घेते, ते पातेला टाकायला लागते, टाकून राहिले दूध. पण दूध टाकत असताना होते काय, हिच्या पातेल्यातल्या दुधावर जे साय असते ती पुढं 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 करते. ही मग त्याला काही त्या सायला पुढे येऊ देत नाही. ती काय करते? फूक मारते, फूक मारते. ऐकतच नाही, ऐकतच नाही साय. शेवटी जोरानं फूक मारते. फूक करता करता मला सांगू, 2 रुपयाचं दूध तुम्हाला देते, पण 8 आण्याचं त्याच्यात थुकते. कायच्यासाठी? कायच्यासाठी? फक्त ते साय, साय नाही येऊ देत. तुम्ही करा का आपण कदर करू त्या सायची नाही, पण ह्या अजिबात जाऊ देत नाही. म्हणून म्हणतो दुःख करायची अक्कल आपल्याला. तिने विचार केला, पण त्या माठात दही नाही, याच्यात लोणी नाही, त्याच्यात दूध नाही. ही शक्य सुनबाईला विकलं असं. आवाज दिला, ए सुनबाई, म्हणजे काय झालं? म्हणजे दही दूध लोणी कुणाला विकला का? म्हणजे नाही ना, मी विकलं. हिनं नाही विकलं, मी नाही विकलं, झालं काय? शेवटी हे विचार करून राहिली, पोरगा आला एवढं रागावलं, तेवढा पोरगा नाही भरून राहिले घरी, तरी म्हणे हे उठून नाही राहिली. आता हिच्या सुनबाईला सवय कोणती होती? स्वयंपाक झाला, हिच्या पोटात गेलं ते गेले पाहिजे, झोप आली. आणि काही काही माणसाची झोप अशी आहे, उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा असो, अंगावर काही घेतल्याशिवाय काही झोप येत नाही. हिने हिच्या अंगावर काय घेतली? ती शाल घेतली आणि ही झोपली. आता शेवटी कसं आहे, सासू ते सासू आहे. मी काय म्हणतो, सासू ती सासू आहे आणि सून ती सून. सासू म्हणजे अनुभव जास्त आहे, सासू म्हणजे अनुभव जास्त आहे आणि सुनेला अनुभव कमी आहे. हिनं विचार केला, एवढं भरलं तरी ही काही उठली नाही, काहीतरी आहे नाही का. आणि झालं शेवटी मुलगा म्हणायला लागला, म्हणजे आई काय झालं काय? अरे काही नाही रे, म्हणजे दूध नाही, दही नाही, लोणी नाही, दिसून राहिले. आई एवढंही कळत नाही का तुला? एखादी माझं बिजर आली असं खाल्लं असं की जाऊ दे. शेवटी हिच्या मनात शंका आला, गेली सुरू केलं. म्हणजे काय? उठला, झोपू द्या, झोपू उठला आणि झोप. हिचं ते सुरू
शेवटी हिनं काय केलं, हिच्या पायाकडे ज्या अंगावर हिनं शाल घेतली होती, शालाचा कोपरा पकडला, एका झटक्यात खेचला. जसा ती शाल त्या सुनबाईच्या तोंडावरून खाली रोखली, सासूचं लक्ष गलीच्या तोंडाकडे. इकडे दही, इकडे लोणी. आता शेवटी सासू आहे ना ती. लगेच आवाज दिला पोराले, ए पोरा, आणि काय आई, अरे तू काय म्हणत होता, दही दूध लोणी खायला माझ्यानं खाल्लं असं. अरे म्हणे सांगू का तुला, अरे ते 4 पायाची माजर नाही होय. आता कोणती पैदा झाली, कोणती माजर पैदा झाली. अरे म्हणे हे 2 पायाची माजर. कुठे आहे, कुठे आहे, दाखव. म्हणजे इकडे दाखव. हे 2 पायाची माजर. दही दूध लोणी कोण खाल्लं पाय, त्यानं पाहिलं त्याची तळ पायाची आत गेली मस्तकात. मग त्यानं काय केलं, घरात गेला, पंचारती केली, आणली, मग यानं असं काही केलं असं काय नाही. काय झालं, यशोदे या तुझ्या मुलाच्या कर्मीमुळं सुनला मार खावा लागला. आपण खातो दही दूध लोणी, हात पुसतो सुन खाला कोणी. म्हणून आवरी आवरी आपुला गाणा. आता नाही आमच्याने समजलं. शेवटी गवळणी आल्या, यशोदेला शेवटचं उत्तर दिलं. यशोदे कृष्ण हसी सांगते गोकुळे राहते राधे, गोकुळे राहते गोकुळात राहावं कोणी होती जावं. बोलावलं कृष्णाला. कृष्णा म्हणे काय, आता तू या गोकुळात राहायची लायकी गमावली. म्हणे आई गमावली, मग आता कुठं लायकी आहे आपली, कुठे. पण एक काम कर, गाई घे, करणार नाही सौंदडी घे, आणि तू गाई चारायला वनात जा. म्हणे आई कधी जाऊ, म्हणे आज, आता, ताबडतोब जा. म्हणे आई आज तर जातच नाही, आज मी काही जातो का, अजिबात जात नाही. हा, पण अगोदर मला एक सांग, तू माझी सख्खी माय होय का सावत्र. यशोदे नैनी आले पाणी, यशोदेच्या डोळ्यात पाणी आले. कृष्ण सुद्धा बोलला का, ही याची सख्खी मायत्री होय का. यशोदा देवहीने वाहिला, यशोदेने पाळीला. यशोदा म्हणते, कृष्णा माझ्या लालन पालन संगोपनात काही भीव भासली का. पण आई तसं नाही. मग का बोलला असा, पण याच्यासाठी बोललो की कोणती अशी माय आहे ग, आपल्या 5 वर्षाच्या मुलाला गाई चारायला कुठं पाठवतोय ग. म्हणा त्या मनात काही डांबरीकरण नाही, सिमेंट कॉन्क्रीटची रोड आहे, काही खडीकरण काही आहे का, नाही. काय आहे ग तिथं, काटे गोटे हीच तर शापन आहे आई, आणि तिथं तुम्हाला पाठवतोय. म्हणून म्हणे माझ्या मनात शंका आली. आणि शंका आली ना, चाल गाई घे, सौंदर्य घे, काही चालायला जा. त्याने सांगितलं, आई आज तर जात नाही, कधी जाशील.
दिवस उजाडला आळले उड्या उठे देवराणा भैराम गोदना सोडत असे निघाला परमात्मा गाईचा गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ घेऊन मनात निघाला मनात गेला गाई चारायला सुरुवात केली आणि गाई चारता चारता गोपाळ म्हणायला लागले कृष्णा म्हणे काय घड्याळ पाहिजे रे मी पाहतो 3:30 वाजले माईनं शिदोऱ्या दिल्या रे कृष्णा त्या शिदोरीचा भार खांद्यावर आहे खांदी भार पोटी भूक काय करायचं भूक लागली हो कृष्ण चला वळवू गाई वळवल्या गाई पण एकच गाय वळत नव्हती कोणती मनरूपी गाय नाही का शेवटी परमात्म्याने तिला वळवलं आणि सांगितलं भूक कशी लागली जशी दररोज लागते तशी लागली आणि नाही चांगली भूक लागल्याशिवाय काही जेवणाचा आनंद असतो का नाही मग याच्यासाठी काय करावं लागेल काय करायचं आहे रे हे यमुनेचं माळ म्हणते यमुनेच्या वाळवंटा काय नाना प्रकारचे खेळ खेळतो आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याने खेळ खेळल्याशिवाय कालच करता येत नाही आता एकच काम करू पट्टपट्ट खेळ खेळायला सुरुवात करू हरिदास मुलांना गोपाळांना हे गोपाळांनो म्हणे आता काही तुमचं जमत नाही जमत ना म्हणे हा भूक लागली कृष्णा म्हणे जागा पहा चांगली जागा पाहिजे खायचं म्हटलं तर कुठे खायचं नसतंय म्हणून त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये एक मोठा खडक पाहाला खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा मध्यभागी परमात्मा आणि भोवताल गोपाळ म्हणती आणा शिदोऱ्या आणल्या सोडल्या सांगितलं माझ्या आई पैसे पाय नाही तरी घडा पाय त्यावेळेला गोपाळांनी सांगितलं कृष्णा अरे तू कृष्ण आहे तू देव आहे म्हणून तुझी शिदोरी चांगली आहे बाबा आम्ही कोण आहोत आम्ही तुझे भक्त आहोत बरं का म्हणून आमची शिदोरी कृष्णा खरं सांगू तानोबा तुझी गोगळी चांगली आम्हा शिकारी वांगुळे
देवा तुझी शिवरी चांगली आहे, सत्व गुणाची आहे, आमच्या रजतम गुणाची आहे. म्हणून कृष्णा मिक्स कर. परमात्म्याने सर्वांच्या शिवऱ्या त्यावेळेला एकत्र केल्या, काही सूचना दिल्या. आजीव संग्रामते काला पहावया येते, देव विसरते देह भाव आपुला. काल्याची आसे देवजळी झाले मासे, कोणी कोणाशी न बोला. काय कोणासोबत बोलायचं? आज देतो पोट भरी, पुढे म्हणाल तो. आणि शेवटी त्यावेळेला तो काल आहे बरं का, सगळ्यांच्या शिवऱ्या परमात्म्याने एकत्र केल्या आणि तो काला त्यावेळेला त्या ठिकाणी गोपाळांना दिला. तोच काला आज या ठिकाणी हनुमंतरायाच्या प्रांगणात सर्व ग्रामवासियांच्या सहकार्याने तुम्हाला सुद्धा तो प्राप्त होतोय. बघा दीड अल्पावधी असल्यामुळे अल्पावधी ठेवलीच नाही, ते पाहायलाच नाही. त्याची खोटं सांगत नाही. मी 2 तासाच्या वर कुठंच कीर्तन करत इथं किती तास झाले? 3 तास झाले. 1 तास एक्स्ट्रा झाला. काय झाला? ओव्हर टाइम. ओव्हर टाइम झाला आपला. आणि ओव्हर टाइम कसं असते? मोठी सिंगल असते का डबल असते? मोठी डबल असते. असते ना? मग आता आपण डबल पाहायला गेलो डबल असं अभंग काय होता आपला? ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने रागिता आहे. कळलं? हे सोम सारिणे या रूपे अनंते. मी प्रमाण अजिबात दिले नाही. हे सोम सारिणे या रूपे अनंते, पुढेही कौतुक करणे आहे. आणि हे परमात्म्याने कशासाठी केलं? आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार गोपाळ कुमारी. पण मला एक सांगा, काल्याची कीर्तन तुम्ही लय ऐकली, काले लय खाली. आणि माझा एक नियम आहे, माझा जो प्रश्न आहे त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर जर मिळालं तरच मी कार्याचं कीर्तन बंद करणार. आणि जर का उत्तर नाही मिळालं तर मी कार्याचं कीर्तन काही बंद करणार नाही. अजिबात बंद करणार नाही. म्हटलं का? तुम्ही म्हणाल काय प्रश्न आहे? आम्ही देतो उत्तर. देताना तुम्ही काले खाल्ले, काल्याचे कीर्तन ऐकले. माझा प्रश्न असा आहे, कान देऊ नये का? कलियुगात सर्वप्रथम काला कोणी केव्हा कोठे वाटला? रिपीट करू प्रश्न. कलियुगात सर्वप्रथम काला कोणी केव्हा कोठे वाटला? द्या सांगा कुठं कुठं उत्तर द्या. ज्ञानेश्वर माऊली आहे ते 1 तास तर नाही सोडतो. उत्तर तर मिळणार का? चला खाला कीर्तन ऐकलं मग कोण असं कोण असं प्रश्न आहे पुन्हा आहे. कलियुगात सर्वप्रथम काला कोणी केव्हा कोठे वाटला? चुकलं तर चुकलं, बोलायची हरकत. कोण
वसंत पंचमीला सगळं भाकरे बाजारातलं ह्या गावाचा कार्यक्रम केला. गलिंगलात कोणा म्हणतो कोणा वाटला म्हणजे तुम्ही काले खाले कसेच खाल्ले नुसतं दगड बनवून जाऊन बसले तुम्ही कोणा वाटला दादा कोण वाटला कृष्णानं द्वापर युगात ज्ञानेश्वरी बोलली. तुम्हाला येत नाही इकडे येते नाही म्हटलं तुम्ही नाही लक्षात आलं का गोपाळपूरला नामदेव ज्ञानेश्वर आणि तुकाराम गोपाळ दोन पैकी एक सांगा गोपाळपूरला हा काला वाटला कोण तुकाराम नाही, तुम्ही लय समोर पोहोचले तुम्ही पण थोडं मागे राहिले थोडंसं चुकलं आता मी उत्तर देऊन टाक एक चटाई झाली चंद्रभागे वाळवंटी कुठं आता कळलं एक चटाई झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानदेव गोपाळासी ज्ञानेश्वर आज हा तुमचा जो कार्यक्रम आहे आवर्जून मला थोडं सांगितलंय या ठिकाणी या कार्यक्रमाला जे आम्हाला पाठबळ मिळालं नवीन नवीन आम्हाला जे प्रोत्साहित केले हे संतांची कृपा आहे आणि त्या संतांपैकी सद्गुरू भाकरे बाबांनी हे सर्व या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवला एक लक्षात घ्या होता कृपा तुमची पशु बोले वेग निर्जीव चाले भिंत महिमा गाड कोणाची कृपा कृपा कोणाची भाव एका संताची कृपा आणि आवर्जून सांगतोय पतीची कृपा नसली तरी चालत आईची नसली चालत वडिलांची नाही मुलाची मुलीची कुणाची तरी कृपा नसली तरी चालत पण देवाची जरी कृपा नसली तरी चालत पण संतांची कृपा अत्यावश्यक आहे कारण मार्ग लावले गेले आधी दयानिधी संत या संत महात्म्याने आपल्याला हा मार्ग दाखविला म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मजूरीनंतर जागवली म्हणून आता त्यांनीच लावलेली परंपरा कोणी भाकरे बाबांनीच लावलेली परंपरा
महाराजांनी स्थापना झाली, त्यांनी पूजा करा, डोक्यावर लोणी आहे इकडे. बाकी बसून घ्या सर्व. तीर्थ उठ भाव उठवा, तीर्थ उठ, चाले मुली आहे